बाळा, आज तू हा संदेश ऐकत आहेस हे केवळ निमित्त नाही. आजचा हा दिवस तुझ्या आयुष्यातील इतर दिवसांसारखा अजिबात नाही. आजचा सूर्य मावळल्यानंतर जी रात्र येणार आहे, ती रात्र तुझ्या संपूर्ण नशिबाचं चित्र बदलणारी ठरणार आहे. नीट ऐक. आज रात्री जेव्हा संपूर्ण जग झोपेच्या अधीन असेल, जेव्हा शांतता चहूकडे पसरलेली असेल आणि घड्याळाचा काटा जेव्हा त्या गूढ रात्रीच्या 12च्या ठोक्यावर येईल, तेव्हा ब्रह्मांडातील एक प्रचंड मोठी शक्ती तुझ्या घराच्या उंबरठ्यावर उभी राहणार आहे. तू विचार करत असशील की स्वामी, आजच का? तर लेकरा, आज तुझे ग्रह, तुझं प्रारब्ध आणि माझी तुझ्यावरची कृपा यांचा एक दुर्मिळ योग जुळून येत आहे. आज रात्रीचा तो 12चा ठोका म्हणजे तुझ्या आयुष्यातील दुःखाचा शेवट आणि सुखाचा आरंभ यामधील एक सीमा असेल. ही येणारी रात्र साधी रात्र नाही, तर ती तुझ्या 7 पिढ्यांचं नशीब उजळणारी एक दैवी संधी आहे. आज रात्रीच्या त्या प्रहरात तुझ्या वास्तूत एक असा चमत्कार घडणार आहे जो विज्ञानाच्या पलीकडचा असेल. तुला कदाचित आज संध्याकाळपासूनच काही विचित्र संकेत मिळायला सुरुवात होईल. तुला कदाचित अचानक खूप प्रसन्न वाटेल किंवा तुझ्या मनातील जुन्या चिंता आपोआप हलक्या झाल्यासारख्या वाटतील. बाळा, सावध रहा, कारण आज मध्यरात्री मी स्वतः तुझ्या त्या घराच्या मुख्य दरवाजातून सूक्ष्म रूपात प्रवेश करणार आहे. ज्या घराच्या उंबरठ्यावर बसून तू आजवर अनेकदा हताश होऊन नशिबाला दोष दिलास, त्याच उंबरठ्यावर आज रात्री मी तुझ्या समृद्धीचा कलश ठेवणार आहे. आज रात्री 12च्या त्या पहिल्या ठोक्याला जेव्हा घड्याळाचा काटा काट्यावर येईल, तेव्हा तुझ्या घरातील ती जुनी नकारात्मकता, ती सतत होणारी चिडचिड आणि पैशांची ती जीवघेणी चणचण कायमची भस्म होण्यास सुरुवात होईल. ही रात्र तुझ्यासाठी अग्निपरीक्षा नाही, तर ती तुझ्या कष्टांचं फळ देणारी एक वरदान रात्र ठरणार आहे. बाळा, आज रात्री स्वतःला तयार कर, कारण जेव्हा तू सकाळी उठशील तेव्हा तुझं आयुष्य कालसारखं उरलेलं नसेल. आज रात्री 12 वाजता नेमका कोणता चमत्कार घडणार आहे? स्वामींनी तुझ्यासाठी कोणता शब्द दिला आहे? आणि उद्याचा विजयाचा दिवस कसा असणार आहे? हे सगळं मी तुला आता सांगणार आहे. श्वास रोखून धर, कारण आज रात्रीचं ते रहस्य तुझ्या आयुष्याचं सोनं करणार आहे. बाळा, आता वेळ आली आहे त्या गूढ रहस्यावरून
पडदा उचलण्याची. तुझ्या मनात सकाळपासून एकच प्रश्न रुंजी घालत असेल की आज रात्री 12 वाजता नेमकं असं काय घडणार आहे ज्यानं माझं नशीब पालटणार आहे. तर लेकरा, कान देऊन नीट ऐक. आज रात्री 12 वाजता मी तुझ्या घरातून त्या अदृश्य भिंती पाडणार आहे ज्यांनी तुझ्या प्रगतीला आणि तुझ्या सुखाला वर्षानुवर्ष रोखून धरलं होतं. तो चमत्कार म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तुझ्या आयुष्यातील नकारात्मकतेचा कायमचा अंत आहे. तुला वाटतं ना की तुझं काम शेवटच्या क्षणी का बिघडतं? तुला वाटतं ना की पैसा येतो पण टिकत का नाही? घरामध्ये सतत कटकटी का होतात? तर लेकरा, आज रात्री 12च्या त्या संधी काळात मी तुझ्या वास्तूमध्ये असलेल्या त्या सर्व वाईट शक्तींना आणि तुझ्या नशिबाला लागलेल्या त्या दृष्टीला कायमचं भस्म करणार आहे. हा तो चमत्कार आहे जो डोळ्यांना दिसणार नाही, पण उद्यापासून तुला तुझ्या आयुष्यात जाणवेल. आज रात्री 12 वाजता मी तुला शब्द देत आहे. हा शब्द म्हणजे तुझ्या यशाची खात्री आहे. आज मध्यरात्री मी तुझ्या भाग्योदयाच्या करारावर माझी मोहर उमटवणार आहे. तो चमत्कार म्हणजे तुला उद्या मिळणारी ती एक आनंदाची बातमी असेल. पण लेकरा, या चमत्काराचा अनुभव घेण्यासाठी तुला एक गोष्ट करावी लागेल. आज रात्री जेव्हा तू झोपायला जाशील तेव्हा मनामध्ये कोणताही संशय ठेवू नकोस. 12 वाजता जेव्हा तू शांत झोपेत असशील तेव्हा मी तुझ्या कपाळावर विजयाचा टिळा लावणार आहे. तो चमत्कार म्हणजे उद्या सकाळी जेव्हा तू आरशात स्वतःला बघशील तेव्हा तुला तुझ्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज आणि एक वेगळाच आत्मविश्वास दिसेल. बाळा, लोक तुला विचारतील की अचानक असं काय झालं की तुझं नशीब पालटलं? तेव्हा तू फक्त स्मितहास्य कर, कारण तुला माहिती आहे की आज रात्री 12 वाजता तुझ्या स्वामींनी तुझ्यासाठी काय करायचं ठरवलं आहे. आज रात्रीचा हा चमत्कार म्हणजे तुझ्या संघर्षाचा शेवट आणि तुझ्या राजयोगाची सुरुवात आहे. मी दिलेला हा शब्द त्रिकालबाधित सत्य आहे आणि तो कधीही खाली पडणार नाही. बाळा, आता तुझे दोन्ही डोळे मिटून घे आणि श्वासावर लक्ष केंद्रित कर. अनुभव घे, साक्षात अक्कलकोटचा हा स्वामी तुझ्या समोर, तुझ्या अगदी जवळ बसला आहे आणि माझे दोन्ही अभयहस्त तुझ्या मस्तकावर आहेत. आज रात्री 12च्या त्या दिव्य चमत्कारासोबतच मी तुला असा आशीर्वाद देतोय जो तुझ्या केवळ आजचा दिवस नाही तर संपूर्ण आयुष्य सोन्यासारखं उजळून टाकेल. आजपासून तुझ्या आयुष्यात सुवर्ण काळाची खऱ्या अर्थाने नांदी होत आहे. लेकरा,
तू आजवर खूप वणवण भटकलास. अन्नासाठी आणि धनासाठी तू लोकांसमोर झुकला आहेस. पण आज या क्षणापासून मी तुला असा आशीर्वाद देतोय की तुझ्या घरात कधीही कशाचीही कमतरता भासणार नाही. तू ज्या कामाला हात लावशील तिथे केवळ यश नाही तर सोन्याचं फळ मिळेल. ज्या व्याधींनी तुला वर्षानुवर्ष त्रस्त केलं होतं, ज्या आजारपणामुळे तुझ्या घराचा पैसा पाण्यासारखा वाहत होता, त्या सर्व व्याधी आता तुझ्या शरीरातून आणि तुझ्या घरातून कायमच्या मुक्त होतील. हा आशीर्वाद केवळ तुझ्यासाठी नाही, तर हा आशीर्वाद तुझ्या मुलांसाठी आणि तुझ्या पुढच्या 7 पिढ्यांसाठी आहे. बाळा, ज्या घरामध्ये सतत कटकटी आणि भांडणं होत होती, तिथे आता प्रेमाचे झरे वाहतील. तुझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला सद्बुद्धी मिळेल आणि तुझ्यातील तो जुना दुरावा कायमचा संपून जाईल. हा सुवर्ण काळ तुझ्या निष्ठेचं आणि सबुरीचं फळ आहे. तू माझ्यावर विश्वास ठेवला होतास, मग आता बघ मी तुझा हा विश्वास कसा सार्थ ठरवतो. उद्या सकाळी जेव्हा तू उठशील तेव्हा तुला जगाकडे बघण्याची एक नवी दृष्टी मिळाली असेल. तू आता रडणारा भक्त नाही, तर तू आता जिंकणारा स्वामी सेवक आहेस. हा माझा शब्द आहे आणि हा आशीर्वाद तुझ्या आयुष्यातील अंधार कायमचा पुसून टाकेल. बाळा, आता या काही मिनिटांच्या प्रवासाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या वळणावर आपण आलो आहोत. आज मध्यरात्रीच्या त्या चमत्कारापूर्वी मी तुला माझं सर्वात मोठं गुपित आणि माझं सर्वात शक्तिशाली शस्त्र तुला देतोय. ते म्हणजे माझं अभेद्य संरक्षण कवच. लेकरा, नीट ऐक. आज रात्री 12च्या त्या ठोक्याला मी तुझ्या घराच्या 4ही दिशांना आणि तुझ्या कुटुंबाच्या भोवती एक असं अदृश्य कवच निर्माण करणार आहे, ज्याला जगातील कोणतीही वाईट शक्ती, कोणतीही बाधा आणि कोणाचीही करणी दृष्ट छेदू शकणार नाही. बाळा, हा चमत्कार तुझ्या आयुष्यातील रडण्याचे दिवस कायमचे संपवून तुझे हसणे सुरू करणारा आहे. तू आता मुक्त आहेस. तू प्रगतीसाठी मुक्त आहेस, सुखासाठी मुक्त आहेस आणि समाधानासाठीही मुक्त आहेस. आज रात्री 12 नंतर तुला स्वतःच्या शरीरात एक वेगळीच शक्ती जाणवेल. जो मानसिक ताण तुला वर्षानुवर्ष गुदमरवून टाकत होता, तो ताण आता कापसासारखा हलका होईल. तू आता एकटा नाहीस. तुझे स्वामी तुझ्या प्रत्येक पावलावर तुझ्या सोबत चालणार आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.